मेरा पढ़े लिखे हो ना, ढंग से बोल लियो करो, फिर तुम्हें हमें फर्क पड़े। भाई 5 किलो बिर्याणीला किती मटेरियल लागेल? 3 किलो तांदूळ बासमती, 3 किलो 5 किलो बिर्याणी बनवायची, 3 किलो तांदूळ लागेल। ओके, अजून 3 किलो तांदूळ लागेल आणि ना पावशेर मसाला, पावशेर कोणता मसाला? चाट मसाला, चाट मसाला पावशेर, मटन मसाला, अजून लसूण टेस्ट, 8 पाव, ओके, अजून कांदा लसूण 8 पाव, आणि त्याच्या ऊपर आहे ना कोथिंबीर कढीपत्ता आपण मजे केदारनाथ में जाने के मजे, एंजॉय। हमारे साथ जुड़े हैं सबके चहेते, क्या है आपका लाभ? सूरज भगत म्हणजे मिनी आपण त्याला अरे भगत आहे तो, भगत आहे सॉरी आडनाव भगत आहे, आडनाव भगत आहे। आणि हे आहेत उपाध्यक्ष आमचे उमेश भोई, त्याला कॉन्टॅक्ट करा या नंबरला आणि पैसे मागा। आणि सर्व नियोजन ना यांच्या हातात असतं, त्यांचा अजून गाडी बिडीवाल्याचा याचा नंबर आयडी वरती आहे, याला कॉन्टॅक्ट करा आणि याच्यावर पैसे मागा ट्रिप साठी। आणि हे आमचे आहेत खजिनदार साहिलजी भोईर, आणि हे आमचे नवीन सदस्य झालेत देवेश भोईर। तर आता आपण निघणार आहे, पण आपली गाडी झालेली लेट पण गाडी झालेली, आणि मेन म्हणजे आता आपण अध्यक्षांना दाखवूया। अध्यक्ष हे बघा, अध्यक्ष आमचे अध्यक्षाची काय इज्जत ठेवता बघा। नाही आम्ही इज्जत करू। अध्यक्षांची आयडी बघू शकता, ट्रिप प्लॅन हिरो तर दिसलाच पाहिजे ना भाई। आणि कोणाला पैसे पाठवायचे असतील तर या बारकोडवर पाठवा। रेल्वेचा बारकोड आहे, रेल्वेचा नाही, कंस्ट्रक्शन वाल्यांचा आहे, नाही का? कल्याण स्टेशनावर आहे आम्ही। गाडी लेट झाली वाटतं ना उम्या, गाडी लेट झाली ना, मुंबईवरून अजून निघाली नाही, अजून अर्धा पाऊण तास झाला। डायरेक्ट कल्याण स्टेशन आहे, अजून अर्धा तास ना, कन्फर्म अर्धा तास लागेल। आणि लेट पण थेट मागच्या वेळी सारखा 2.5 दिवस नाही लागणार। उमेश यावेळी 2.5 दिवस नाही ना लागणार, ते मागच्या वेळी सारखा चालू केलं का? हो चालू आहे, काय मजा घेतो काय? अरे तो नाही का उभी असेल बाबा, आता जवळ घेतो तसा वाला, असं जवळ घ्यायचा। इथं मजा चालू आहे अशीच। तुम्हाला ट्रिपची इन्फॉर्मेशन, सगळी गाडी किती खर्च येतो, काय सगळा खर्च तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवण्यात येणार। जर काही तुम्हाला आमच्या सोबत फिरायला यायचं असेल तर अध्यक्षाला उपाध्यक्षाला कॉन्टॅक्ट करा। आणि इंस्टाग्रामवर पेज आहे, इंस्टाग्रामवर मला इच्छुक असेल, आम्ही केदारनाथ बद्रीनाथ नाही अजून बाहेर पण आम्ही फिरतो, तर इंस्टाग्रामवर फॉलो करा, इथं खाली तुम्हाला दिसलं लिंक टाकून देऊ आम्ही, त्याच्यावर फॉलो करा आणि तुम्हाला आमच्यासोबत घेऊन जाऊ। हां, यूट्यूबला आपल्या लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा। तुमच्या एक सबस्क्राईबने आमचे मोटिवेशन वाढत जातात, कृपया करून करत राहा। हां चला, बाद झाला लहान लागला आमचा आतापर्यंत यूट्यूबसाठी खूप खर्च करणारा माणूस, एकमेव माणूस कुणाल बोरसे। 3.5 एकर जमीन फुकली, काही पैसे अजून चालू नाही झालं, नाही का? सपोर्टच नाही भेटत तुमचा आम्हाला, सपोर्ट करा आम्हाला। फुल सपोर्ट आहे अरे आपल्याला आपल्या गाईचा पण पाहिजे ना, मित्रांचा। तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे फॅमिली
ट्रायपॉड घेतला. तुमच्या मित्रांना नाही तर कोणाला पण सांगा, सर्वांना सांगा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला. चला हे बघू शकता, आता नाश्ता बिष्टा आणले आम्ही, हेल्थ आणल्या. चला डिरेक्ट आपण ट्रेन आल्यानंतर बसू आणि तुम्हाला ट्रेनचा डब्बा कसा आहे ते दाखवू आपण. तर काही चला बाय बाय. लव यू. वरती टाकायचे असतं. नाही 4 बॅगी वरती बसता उम्या. हा बॅगी 4 बसतील वरती. नाही एक या छोट्या मोठ्या तुमच्या टाकू देऊ. नाही ते आतमध्ये टाकू ना, ते आपल्याला गरजेचे आहेत ना. काही आमच्या बॅगा कशा खराब झाल्या कारण की यावेळी यांच्या नवीन बॅग आहेत या, त्या आम्ही गाडीच्या डब्यावरती टाकणार आहे. टाकू ना, बस का भाई. का टाकला? कल्याण प्लॅटफॉर्म वरून खाली कारण की हे बघा पूर्ण ही बॅग ना 3 वेळेला केदारनाथला जाऊन आले. 3 वर्ष झाले तिला. गाडी काही ट्रेनमध्ये चढतात आम्ही जाम. अरे का तिथं काय या पायऱ्या मस्त काय चला तिकडून जाऊया. झाला ना कुणाला इथं. फायनली आता आपण गाडीत बसलेलो. आता गाडीत बसलेलो आणि गणपती बाप्पा मंगल मूर्ती केदारनाथ बाबा की एकविरा माते की. चला एलकोट जय मल्हार. चला आता आपला प्रवास चालू झालेला आहे सिटवाला मार्गाने आणि आता आपण डायरेक्ट नाशिक रोडला, हे कमी स्टॉप घेणारी गाडी आहे म्हणून आता फटाफट निघू आपण. टिटवाला स्टेशन दिसला तर कव्हर करून दाखवण्याचा प्रयत्न करू. चला बाय. हो ना, आपण काय असं कशाला केलं. तू मुझसे बात करते हॅलो. नाश्ता करायला या. नाश्त्याला वडापाव आहे आणि समोसा आहे इथे आणि हेल्थ. हां मिसल पाहिजे मागवू का. चला नाश्ता करायला या. खाली बघू शकता स्नो वॉटरफॉल. आता बोगदा येईल. बघा कसा भोका बघतं. आता जेवायला बसल्या आम्ही, झोपून बिपून उठल्या आणि आता जेवायला बसता. मी झोपलेलं ना. आता इथं आमचा बघा वाजले किती जेवायला. हो ना, माझ्यामुळे सॉरी, माझ्यामुळे खूप टाइम झाला, माझ्यासाठी खूप थांबले. बघा पनीर चटणी आहे, पापडाची चटणी आहे, मेथीची भाजी आहे आणि पातोळ्या शेजवान चटणी आणि इकडे डबा अजून आहात. चला या जेवायला. मेरा पढ़े लिखे और ना ढंग से बोल लियो करो, फिर तुम्हें हमें फर्क का रहती है. गाईज इकडं पाणी पडतं, बघू शकता तुम्ही. मे महिन्यात बी पाणी पडतं. पूर्ण व्ह्यूज बघा. पूर्ण नदीला पाणी बी नाही, म्हणजे इकडं पाणी पडून झालेलं आहे थोड्या वेळापूर्वी. इकडं बघू शकता पूर्ण खालूक झाली. पाऊस कदाचित बघायला भेटेल आपल्याला पुढं ना. हा उमेश तिकडं पडतं वाटतं. तिकडं पडतं उत्तराखंडला. आपल्या ड्रायव्हरने फोन केला ना. हे दोघं देवेश इकडे झोपलाय आणि इकडं दोघं झोपल्यात, म्हणजे रात्री आहे. रात्री काय वाटतं उमे तुला. रात्री नाईट करते. हा ते नाईट करणार आहेत ना, आपण डे करणार आहोत. फुल भाजी बिजी लावली पण उमे इकडं बघ. वालाच्या शिंगा लावल्या. चला भेटूया पुढे. प्रवास चालूच आहे, असाच प्रवास तुम्ही बघून आम्हाला सपोर्ट करत राहा. आता खांडवा स्टेशन गेलं आहे, आता पुढचा जो स्टेशन येईल तो अपडेट करत राहील तुम्हाला. चला
आता आपला एक मेंबर बाकी होता तो आले आणि डायरेक्ट भोपाल मध्ये आले डायरेक्ट झोपले. दमून आला तो डायरेक्ट झोपून घेतले. आमचा जिवलग मित्र, आमचा माझा कामाचा जोडीदार आमच्या सोबत आलेला आहे. एकाच फोन आणि तो भोपाळ ना आता तेव्हा तो चढला. चालत्या गाडीत चढला. चालत्या गाडीत चढला म्हणून जाम दम लागला त्याला. असा दम लागले. असा दम लागला की लगेच झोपला तो. बॅग खाली ठेवली. त्याचा चेहरा बघायचा आहे तुम्हाला. ती बॅग ठेवली खाली ठेवली आणि डायरेक्ट झोपून घेतलं. त्याचा चेहरा तुम्हाला दाखवतो. एकाच फोनवर आलाय तो. एका फोनवरती आलाय. केदारनाथचे ते सक्सेस. आमचे मजनू भाई. मजनू बाय. मजनू हाय कर. मजनू झोपू घे बाळा, झोपू घे. झोप झोप मजनू भाई झोप. मी काय बोलतो, गाडीत भेटू त्याला. हा गाडीत जेव्हा निघू ना केदारनाथला जायला तेव्हा भेटू. काहीच त्याला झोपून देतो आणि तुम्ही पण जेवण करेल ना तो का नाही. आराम करू दे. झोप रे मजनू, झोप 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 झोप. गाईज हे सगळे लढतात. तू झोपले का काय झाले. काय नाही. जमतोय इथलं करा लागेल रिटर्न. मजनू झोपलाय. मजनू झोपलाय आता व्यवस्थित. आता त्याला झोपू दे, खूप दमलाय तो. जेवण पण जाऊ द्या, जेवण करून आला असेल तो. चला. ए त्याला पाय नको लावू रोशन. अरे पाय कुठं, तो कुठं. लागलाय त्याच्या लागला गेला तर उठेल तो नाही. चला आता आपण थोड्या वेळात नाश्ता करू या जाऊ आणि मग डायरेक्ट झोपून जाऊ. एसी कशी बंद करायची. पाचोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत हे उभे झाड पाल पाल शांत आहे सावल्या मुखाचे बहुतांगी तो आहे डोहाच्या खोल तळाशी अमृत पसरली पाच आहे निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गुळगुळ हे काय गाईज. हा देवेश भोईर आहे. याच्यासोबत याचा इथं एक किस्सा घडलाय त्याच्यासोबत. एकदम भयानक किस्सा आहे, आमच्यामधून सगळ्यात डेंजर. ऐका आता त्या. बघू शकता तुम्ही. एक दिवशी माझ्याबरोबर रात्री 12:30-1 वाजलेले. मी हल्लीतून येत होतो आणि एक लास्टची ट्रेन होती. त्या ट्रेनमध्ये मी आलो. स्टेशनला आल्यानंतर मी उतरलो. रात्रीचे 12-1 वाजलेले. मी हल्लीतून आलेलो होतो आणि लास्टची ट्रेन होती. मी आलो प्लॅटफॉर्मवर बसलेलो कारण की नाचत होतो मग थकलेलो. स्टेशनला आल्यानंतर मी पब्लिक गेली पुढे आणि मी एकटाच राहिलो. रस्त्यातून निघालो मी. एक गाव होता ते. त्या गावाच्या बाजूला एक घर होता. त्या घरात मला माझ्या काकांनी सांगितलेलं की तिथं आत्मा एक होती, तिला जाळलेली म्हणजे. तिथून जास्त सावध आहे. मी तिथून रोजचा रस्ता होता जायचा. मी तिथून रोज जायचा. एक दिवशी अचानक मला तिथं एक बुटकी बाई दिसली. पुरे असे केस लांब होते, पायापर्यंत केस होते, काला चेहरा होता आणि अशी भयानक लाल लाल साडी घातलेली ती पुरी होती ती. आणि ती माझ्याकडे बघत होती. माझ्या अंगाचा कापारा सुटलेला. मी काय करू काय नाही मला समजत नाही. रात्री पाठीमागं माझ्या कोणीच नाही. पुरा घाबरलेली. करू तरी करू काय की आता माझ्या पाठीमागं कोण नाही, पुढं कोण नाही. माझी पुरी फाटलेली. ती बाई माझ्याकडे बघत होती. आणि शेवटी मी तिथं आता कापारा बाम भरलेला मला. मी काय करू मला समजतच नव्हता. मी तिथून पळायचा प्रयत्न करत होता. जसं मी पळत होतो ना ती माझ्या मागं येत होती आणि दगडी फेकत होती. मी एकदा मागं बघितलं तरी ती माझ्या मागं पळत होती खूप. तरी मी निघालेलो बाहेर तरी ती माझ्या मागच येत होती. शेवटी तिने मला धरलेला. मी तिला बघितलं आणि चट म्हणजे खाली टाकून मी जात होतो. खूप मनातला मला खूप लय घाबरलेलो होतो. तर काय करावं काय नाही सुचत नव्हतं. अंगाला फुल काटे बिटे सर्व काय मारत होते.
पण मागे बघू नको असे सांगितलेले होते एकदा माझ्या वडिलांनी. बघू मी मागे बघितलं नाही, पण मागून बारीक बारीक डग माझ्या अंगावर मारत होते. खूप डगडा लागत होते, पण मी खाली मान हिम्मत डोटून चालत होतो. बंद करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. आणि मी त्या रस्त्यातून चालत होतो. माझ्या पाठीमागून छोटी छोटी डगरे कानाला लागले, पाठीमाग लागले, तरी पण मी खाली मान टाकून हिंमत डोटून जात होतो. आणि मला अचानक आमच्या इथे एक देवारा दिसला. मी त्या देवारात जाऊन बसलो. तिथं बसलो आणि देवाला पाया पडलो. त्यानंतर मी माझ्या भावाला फोन केला, तो मला घ्यायला आला. त्याची कहाणी नंतर सांगतो मी ती पुढची. हा ना, एकटा होतो. हो मग मित्र तो एकटा होतो. एकटा असल्यावर मग काय करणार? टायमर कसं पळतं ना. मग त्याच्यात अरे तो एकटा चालत होता, त्याच्या अंगावरती कोणतरी दगड टाकतात. तर पहिली गोष्ट त्याने बघितलंय हा, त्याला निकाला तरी बघितलं. अरे मी तर काय केलं असता माहितीये का? आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा महादेवा, हे भोळा शंकरा महादेवा, हे भोळा शंकरा. आले भोळ्यानाथ आलो तुमच्या दारी, कोठे दिसे ना पुजारी. भोलेनाथ आलो तुमच्या दारी, कोठे दिसे ना पुजारी. आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची. हे भोळा शंकरा शंकरा, हे भोळा शंकरा महादेवा, हे भोळा शंकरा. हरिद्वार स्टेशन चलते हैं. स्टेशनच्या बाहेर हॉटेल आहे. हॉटेलमध्ये बघू आपण आता रूम चांगला आहे का. फॅन बंद कर, त्याच्यामुळे होतं. बटाटे अजून कांदा घेतो का? नको बंद. दोन घेतले का बटाटे.
घेतले बघा, डोळ्याला पाणी आलं. गाईज बघू शकता बाईची मेहनत, बाईची पोरा हातलंय हुशार, बाईची मेहनत. वाचेस घे ना, वाचेस घे ना. माझेच कुठं आहे? माझ्या मते. 2 मिनिटं थांब. केसं धरली. बनवायचा 5 किलो बिर्याणीला किती मटेरियल लागेल? 3 किलो तांदूळ बासमती, 3 किलो 5 किलो बिर्याणी बनवायची. 3 किलो तांदूळ लागेल, ओके. अजून 3 किलो तांदूळ लागेल. आणि ना पावशेर मसाला, पावशेर कोणता मसाला? चाट मसाला, चाट मसाला पावशेर. मटर मसाला, अजून लसूण टेस्ट लसूण टेस्ट 8 पाव, 8 पाव. ओके. अजून कांदा लसूण 8 पाव. आणि त्याच्या उपर आहे ना कोथिंबीर कढीपत्ता आपण बघून घेऊ. होऊन जाईल ना क्लिअर एकदम. एकदम क्लिअर कट होऊन जाईल. अजून काय? अजून काय? अजून काय? अजून काय तुम्हाला एकदम फ्राय मध्ये एकदम मोकळं बनवून देतो. दारू किती लागेल? दारू मला काहीच लागणार नाही. जेव्हा तुम्हाला बनवून देईल तेव्हा तुम्ही खा, मग मी ना पिईल नंतर. 2 खंबे आणले, पोरं काय जाऊ ना पुरतं एन्जॉय. एक 2 तुम्ही प्या, मला बनवतो मला प्यायला देऊ नका. का बरं? तुला आधी दिलं प्यायला काय? आधी दिल्यावर प्यायला मग रॉंग होईल. मसाला मग हे ना मीठ खराड बिराट असं होऊ तसं नको, शकतं. मग तुला मारतील पोरं. म्हणूनच म्हणतो मला आधी प्यायला नका देऊ. हो ना, तुम्ही आले आंघोळ करून वेळच म्हणा. झोपा तुम्ही, झोपा. ही घ्या बाबा, आमची घ्या झोपा. बोला या उमेला आरोप पसरला काय आपण बघू शकता. आमचा तुमच्या घराला का आता जागा देणार तुझा जवळ तुझा जवळ आम्ही तिकडे बरा इथं. कोणाला तू तिथं झोपत जा. कोणाला थांब ना उमेश, योगदान द्या तुम्ही. टाकायला योगदान द्या तुम्ही. टाकलंय अध्यक्ष आमचा विचारता कुठं काय ठेवलं. अरे अध्यक्ष आमचा साचलले वाटते. अध्यक्ष आमचा ठिकाण नाही. परममित्राचा कॉल आलता त्यांना. अजून उमेश दादा बंद करा, ते लय दिसतंय. बरोबर नाही आठवत. असं तुम्ही बघू शकता आमचा कांदा टाकलेला. कांदा थोडा शिजत हो भेटेल जेवायला लवकर भेटेल. पॅनिक नको होतो. तू तयारी वेळेला तेल पावडर का जवळ लोक आते कुणाल जिरा मोहरी आधी टाकायची असते. काय टाकले आधी? कांदा टाकला आधी. अरे यार गाड्या कुठं भाजत नाही. बस जिरा मोहरी तडकावायची. भूक लागेल ते काहीतरी काय गाव जेवण करते. गोळी घ्यायची. बोलले डॉक्टर काय बोललेला? एकच का जेवणाआधी? जेवणाआधी काय बनवतं साहेब? कांदे पोहे का कांदा भात? भात करून दे. शेंगदाणे काय टाकायचं? काजू बदाम असतं. हा भात घे ना. काजू बदाम टाकते. बंद टाकायचं. कोणता आहे तो? देखा मोठे भरून टाकते. सोयाबीन शिजायला मागे टपरी तो काय नव्हतं. काजू टाकतो वगैरे. काजू टाकतो काजू किती जण पहिल्यांदा मोजून काजू टाकतो. असं नाही मोजले पाहिजे.
आता तोडून टाकतोय. ए वायर तोडतो का? पंचर टाक. मार्क बंद करता का? नाही मला काय संबंध एवढा तो झालं. अरे उलटा पण कर ना, एकच साईड करतो म्हणून गॅस बंद आहे. गॅस पा पहिले, गॅस पा. कमी होते हे बघा. बंद केला का? फ्लो लक्षात आला म्हणून मी ते पाण्याची बॉटल दे. पाण्याची बॉटल दे. काय लागलं तर सांगा. लोणचं टाकतो का थोडं? अजून काय टेस्टी होईल ना. पाणी किती थंड होतं. अरे पाणी टाका. नकली कारागीर कोणची गॅस आली त्याला काय माहिती. भाजी काय बाकी काय खिचडी भाजायला कसं काय जाता. पापड कुठे पापड तर आता पॉज करा. पापड कुठे तुमच्या मागच होता. कसा आहे भात? मस्त कोण होता? कोणाला बघ काय खूप उंच आहे दिसून. आता आरतीचा चालू आहे. तो वरती आहे तो मनसा देवी मंदिर टेम्पल आहे. तर आम्ही जाऊन आलो. बघू टाईम भेटला तर तिथं पण जाऊ. घाटावर जायचं. क्राऊड आहे. हल्ली पोळी तिकडं आहे. मंदिर आहे तिकडं. गावा सुटले. तिकडं आपण स्नान करायला जाऊ. फुल आवाज चालू आहे. पोरांनी घेतलं इकडं अंग धावायचं डिसिजन. त्यांचं पाप धावायचं यांचं जसं आमचं पण आहे. थोडंफार काही चुकला माकला असेल तर बोला. हा बघ ना आता काय होईल. चलो डायरेक्ट किलो जाईल. सर्वजण स्नान करतात. आता आरतीची वेळ होत चालली. चला